हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन वेगळा जो टॉपिक आहे तो शिकणार आहोत. या टॉपिकवर आधारित मागच्या वर्षी शाळांमध्ये सुद्धा आणि बोर्डामध्ये सुद्धा या स्वरूपाचा एक प्रश्न विचारला गेलेला होता, म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखणे. आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. तर आपल्याला कोणत्याही वाक्यामध्ये हा भाग कळाला पाहिजे की सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आणि प्रेडिकेट म्हणजे काय. तर बघा, आपण त्या अगोदर त्याची डेफिनेशन बघूया. द पर्सन ऑर थिंग स्पोकन अबाउट इज सब्जेक्ट. म्हणजे एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याविषयी जे बोललं जातं तर त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. उदाहरणार्थ, राम इज माय बेस्ट फ्रेंड. आता या वाक्यामध्ये आपण रामविषयी बोलत आहे, म्हणजे राम हा आहे या वाक्यातला असणारा सब्जेक्ट. त्यानंतर शी इज माय सिस्टर या स्वरूपाचे वाक्य आहे. तर यामध्ये शी हा जो काही भाग आहे तर तो आहे त्या वाक्यातला असणारा सब्जेक्ट. आता पुढचा भाग बघा, प्रेडिकेट. व्हॉट इज सेड अबाउट द सब्जेक्ट इज टर्म द प्रेडिकेट. म्हणजे त्या सब्जेक्टविषयी जे काही बोललं जातं त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने याची जी काही रचना आहे तर ती रचना आपण लक्षात घ्यायला हवी. सब्जेक्ट हा जास्तीत जास्त वेळा वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि प्रेडिकेट हे जे असतं तर ते त्या सब्जेक्टच्या नंतर असतो किंवा वाक्याच्या शेवटी असतो. परंतु रेअर केसेसमध्ये असं पण होऊ शकतं की कदाचित प्रेडिकेट अगोदर दिलेला आहे आणि सब्जेक्ट उशिरा दिलं गेलं, आजसुद्धा होऊ शकतं. परंतु मॅक्झिमम वेळा असं होतं की सब्जेक्ट म्हणजे 99% जे काही वाक्य असतात तर त्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला असतो आणि त्यानंतर प्रेडिकेट असतो. आता यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहे, त्या उदाहरणातून तुम्हाला ही गोष्ट चांगली समजेल. बघा, राम अँड श्याम आर फ्रेंड्स. यामध्ये बघा, राम अँड श्याम, तर हे जे दोघं आहे ते मित्र आहे. आता आपण या वाक्यामध्ये आता राम अँड श्याम आणि त्यानंतर आर फ्रेंड्स, आता हे ओळखायचं कसं, हा आपला यातला महत्त्वाचा असणारा विषय असणार आहे की राम आणि श्याम विषयी आपण यामध्ये बोलतोय. तर यामध्ये ओळखायचं कसं, एक तर ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज यासारखे हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर असणारा जो काही मेन वर्ब असेल तर तिथपासूनचं राहिलेला पूर्णचे पूर्ण जो काही भाग असेल तर तो असेल त्या वाक्यातलं असणारं प्रेडिकेट. म्हणून बघा, यामध्ये आरच्या नंतर जो काही भाग आहे तर तो आपण प्रेडिकेटमध्ये घेतला. आता इथं बघा, राम अँड श्याम हा जो काही भाग आहे तो आहे सब्जेक्ट आणि हा जो काही भाग आहे तो आहे प्रेडिकेट. आता वाक्य बघा, शी इज बाईंग प्रोडक्ट्स. आता यामध्ये शी आहे सब्जेक्ट. आता याचा अर्थ आपल्याला असं घ्यायचं नाही आहे की प्रत्येक वेळी मेन व्हर्बच असेल. तर ते इजपासून, आता बायसुद्धा व्हर्ब आहे, इजसुद्धा व्हर्ब आहे. इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे, बाय हे मेन व्हर्ब आहे. तर इजपासून जो काही राहिलेला पूर्ण भाग आहे तो येतो प्रेडिकेटमध्ये. तर सब्जेक्ट म्हणजे ज्याविषयी आपण बोलतो तो भाग आणि प्रेडिकेट म्हणजे जे बोललं जातं तो भाग. त्यानंतर बघा, युअर प्लॅनेट इज सो स्मॉल. आता यामध्ये या वाक्यामध्ये आपण कशाविषयी बोलतोय, युअर प्लॅनेट. तर युअर प्लॅनेट हा आहे या वाक्यातला असणारा सब्जेक्ट आणि इज सो स्मॉल हा आहे या वाक्यातला असणारा प्रेडिकेट. तर इजच्या नंतरचा पुढचा भाग शक्यतो होतं असं की जे हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब आहे त्यांच्यानंतर प्रेडिकेट सुरू होतं. आता उदाहरणार्थ सिम्पल प्रेझेंट टेन्स जर असेल तर समजा वाक्य आहे शी गोज टू पुणे. शी गोज टू पुणे हे वाक्य आहे, तर शी हा सब्जेक्ट आहे आणि गोज टू पुणे, गोजपासूनचा जो काही पुढचा भाग आहे तो आहे प्रेडिकेट. त्यानंतर बघा 4 नंबरचं वाक्य, ऑल पीपल फ्रॉम विलेज गो टू सिटी फॉर वर्क. वाक्य बघा, वर्क कुठपर्यंत आहे, ऑल पीपल फ्रॉम विलेज इथपर्यंत या वाक्यात वर्बच आलेलं नाही आहे, म्हणून हे आहे या वाक्यातलं असणारं सब्जेक्ट आणि गो हे वर्ब आहे. आता या ठिकाणी ॲम, इज, आर, वॉज, वेअर आलेला आहे का, नाही. तरीसुद्धा गोपासून जो काही पुढचा भाग आहे तो आहे या वाक्यातला असणारं प्रेडिकेट. तर सब्जेक्ट काय आहे, ऑल पीपल फ्रॉम विलेज आणि प्रेडिकेट आहे गो टू सिटी फॉर वर्क. तर हा जो काही सुरुवातीचा भाग आहे तो आहे सब्जेक्ट आणि हा जो काही राहिलेला भाग आहे तो आहे प्रेडिकेट. त्यानंतर बघा, दे मस्ट कम्प्लीट द वर्क. तर यामध्ये दे
कारण की मस्ट वर्ब म्हणतोय आपण, ते हेल्पिंग वर्ब असेल, मॉडल ऑक्झिलरी असेल किंवा मेन वर्ब असेल. त्यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे तर तो असेल प्रेडिकेट. तर दे हा आहे सब्जेक्ट आणि मस्ट कंप्लीट द वर्क हा भाग आहे प्रेडिकेट. त्यानंतर पुढचा भाग बघा, शी वॉज डान्सिंग इन द रेन. तर शी जो काही भाग आहे तर तो आहे सब्जेक्ट आणि वॉज डान्सिंग इन द रेन हा आहे त्या वाक्यातला असणारा प्रेडिकेट. आता या ठिकाणी वॉजच्या नंतर जो काही भाग आहे, वॉज हे हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर डान्सिंग हे मेन वर्ब आहे, परंतु आपल्याला जे काही प्रेडिकेट ओळखायचं आहे तर ते वॉजपासून, मग ते कोणतंही हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब असेल, त्यानंतरचा पुढचा भाग असेल प्रेडिकेटमध्ये. ओळखायला एकदम सोपं आहे, मला वाटत नाही तुम्हाला त्यामध्ये काही अवघड जाईल. त्यानंतर ही हॅज लेफ्ट द सिटी. ही, आता यामध्ये बघा, हॅज लेफ्ट द सिटी. हॅज हा हेल्पिंग वर्ब आहे, लेफ्ट हे त्याचं V3 आहे, तर ही आहे सब्जेक्ट आणि हा जो काही भाग आहे तो आहे प्रेडिकेट. तर यानुसार आपल्याला लिहायचं आहे, ही आहे सब्जेक्ट आणि राहिलेला भाग आहे प्रेडिकेट. तर इयत्ता 10वीत असताना आपल्याला या सर्व गोष्टी यायला पाहिजे, जेणेकरून वाक्याचं सब्जेक्ट काय, प्रेडिकेट काय आणि त्यासोबतच काही इतर महत्त्वाचे काही बेसिक भाग आहे जे की आपल्याला येणं गरजेचं आहे. केवळ परीक्षेमध्ये चांगले मार्क घेण्यासाठी या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे, तर प्रत्येक गोष्टीची जी काही बेसिक जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला असावी, या दृष्टिकोनातून हा भाग आहे. तर हा जो काही भाग आहे तर तो सर्वांनी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. पूर्ण असणार आहे, त्यामधलं त्याची डेफिनेशन असेल. त्यानंतर आपण यामध्ये जे काही 7 उदाहरणांचा अभ्यास केला तर ते 7 उदाहरणं असतील, हे सर्व तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि मी काही वेगळे उदाहरणं देणार आहेत तर ते उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे. त्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हा जो काही भाग आहे तर तो तुम्हाला ओळखायचा आहे. थँक्यू.